पायी शिर्डीला पायी चालत येईना साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना पायी चालत नेलया श्रक सबुरी वाल्यानं चालत नेलया श्रक सबुरी वाल्यानं पायी चालत नेलया श्रद्धा सबुरी वाल्यानं नमस्कार मंडळी, मी हरीश अंडे सांस्कृतिक शिलेदार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी आता मी चाललो आहे शिर्डी शनी शिंगणापूर करण्यात देवदर्शन करण्यासाठी. आणि शिर्डीपर्यंत जो प्रवास असणार आहे मुंबईपासून तो असा असणार आहे की इथून आपण जाणार आहोत वाया तो कसारा घाट त्यानंतर मग समृद्धी महामार्ग हा प्रवास असणार आहे. मग समृद्धी महामार्गातून मग शिर्डीत आपण दाखल होणार आहोत. तर शिर्डीमध्ये यापर्यंत जो प्रवास आहे किती पैसे खर्च होतो ते सर्व आपण या ब्लॉग मध्ये सांगणार आहोत. तर चला तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघता. हे साईनाथा जितकं मागितलं होतं दिलंच तो मला, जितकं मागितलं होतं दिलंच तो मला. बोललो होतो ना साईनाथा येणार तुझ्या दर्शनाला, बघ आलोय तुझ्या दर्शनाला. बोला ओम साईराम. त्यांच्या बॅगा भारी खांद्यावर त्यांच्या बॅगा भारी त्यांच्या बॅगा भारी खांद्यावर त्यांच्या बॅगा भारी गोर हौसेन नाचत चालतात पायी पायी, गोर हौसेन नाचत चालतात पायी पायी, गोर हौसेन पायी पायी, गोर हौसेन पायी पायी. ये साई बाबा दर्शन दे तू मार, साई बाबा दर्शन दे तू मार, साई बाबा दर्शन दे तू मार, साई बाबा दर्शन दे तू मार. आणि चालत चालत आलो तुझ्या मंदिरात, चालत चालत आलो तुझ्या मंदिरात, साई बाबा दर्शन दे तू मार, साई बाबा दर्शन दे तू मार. मंडळी आता मी पोहोचलो आहे समृद्धी महामार्गाकडे. समृद्धी महामार्गावरून आता मी चाललो शिर्डीला. हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हा समृद्धी मार्ग सुरू झालेला आहे. तर जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं इथे किती खर्च येतोय ते सगळं मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी इथे मला 150 रुपयाचा टोल आकारण्यात आला आणि खूप सुंदर असा हा समृद्धी महामार्ग आहे. बरेच झाडे झुडपे तुम्हाला इथे बघायला भेटतात. एकदम असं व्यवस्थित तयार करण्याला तुम्ही बघू शकता. इथे जे पेंटिंग्स वगैरे ते पण खूप छान कलाकृती इथे दाखवण्यात आलेली आहे. 150 रुपये टोल म्हणजे तुमचे जे 1.5-2 तास आहेत त्या बरोबर बोललं तर खूपच तुमचे टाइम वाचतो आणि तुम्ही लवकर पोहोचतात ह्या मार्गाने. चला तर मग शिर्डीला जायला ऐकणार ना शिर्डी. चालत चालत आलो तुझ्या मंदिरात, साई बाबा दर्शन दे तू मार, साई बाबा दर्शन दे तू मार. पंडित जी नो साई बकानो या हो या तुम्ही या हो या, पंडित जी नो साई बकानो या हो या तुम्ही या हो या. मंडळी आता मी पोहोचलोय शिर्डीला आणि आता शिर्डीला इथे आता कसं आहे की मोबाईल इथे जप्त करावा लागतं म्हणून मी आतला जो व्हिडिओ आहे तो टाकू शकत नाही आहे, की अलाउडच नाही आहे. त्यासाठी मोबाईलला जप्त करतात. तर चला तर मग तुम्हाला नंतर भेटू.
शिलेवर माझा बसला साई नजर त्याची गोरगाबाई. मंडळी इकडनं लाईन आहे जाण्याची आहे बघा. इकडे तुम्हाला हे मोबाईलसाठी आहे. इकडे तुम्ही 5 रुपये पर मोबाईल आणि इथे चप्पलचं स्टँड आहे. हे तुम्ही इथे ठेवून मग त्यानंतर मग तुम्ही इकडनं बघा ही लाईन आतमध्ये जाते. इकडनं लाईनसाठी दर्शनासाठी इकडून सुरू होते लाईन आणि बरेच जरा आतमध्ये आहे. तर खरं तर मोबाईल आतमध्ये न्यायला अलाउड नाही आहे. तर अशा प्रकारे आपण आता दर्शन करणार आहोत. चला तर मग इथूनच तुम्ही दर्शन करा, कारण आतमध्ये ॲक्च्युली मला मोबाईल वगैरे घेऊन जायला अलाउडच नाही आहे. म्हणजे मलाच काय सगळ्या कोणालाच अलाउड नाही आहे. इथूनच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. मला भजनाची मंडळी आता मी जेवणासाठी चाललो आहे. प्रसादालय इकडे आलो आहे. इकडनं फक्त अर्धा तासाच्या अंतरावरती आहे. चालत आला तर अर्धा तास लागतो. गाडीने आला तर तुम्ही थोडंसं 15 मिनिटामध्ये तुम्ही इकडे पोहोचू शकता. खूप छान असं इथे प्रसादालय आहे आणि ह्या प्रसादालयाच्या इथे आम्ही आता जेवणार आहोत. तर काय काय जेवण असतं ते मी तुम्हाला दाखवते. चला तर मग. राजा त्याला दंडवत माझा साई शिर्डीचा राजा त्याला दंडवत माझा साई शिर्डीचा राजा त्याला दंडवत माझा साई शिर्डीचा राजा त्याला दंडवत साई शिर्डीचा राजा त्याला दंडवत माझा. मंडळी असं जेवण आहे. चपाती, डाळ भात, 2 भाजी, मीठ आहे, परत शिरा आहे. अशा प्रकारे इथे साईबाबाचा प्रसाद भेटतो. खूप सुंदर असा आस्वाद आता मी घेणार आहे. चला तर मग तुम्हाला वेळेनंतर जेवून भेटतो. इथे खूप सुंदर असा म्युझियम आहे. जसं तुम्ही प्रसादालयाच्या बाहेर येतात तिकडे पहिल्या माळ्यावरती तुम्हाला जायचं आहे आणि पहिल्या माळ्यावरती तिथे गेलं तर 50 रुपयाची फीज आहे आणि 50 रुपये फीज भरून तुम्ही आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे शस्त्र त्यांचे सैन्य जे वापरत होते ते सगळं शस्त्र इथे मांडण्यात आलेले आहे. खूप सुंदर असा हा संग्रह आहे. थोडक्यातच मांडण्यात आलेलं आहे. खूपच छोटंसं आहे पण त्यामध्ये मौल्यवान जे शस्त्र होते महाराजांकडे ते सगळे इथे दाखवण्यात आलेले आहे. इथे तुम्हाला गाईड सुद्धा ते सांगतात की हे शस्त्र कोणासाठी आणि कोण वापरत होतं आणि हे कुठून आलेलं आहे हे सगळं ते सांगतात. आणि तिथे आपले शिवमुद्रा सुद्धा आहे. शिवमुद्राचा अर्थ सुद्धा ह्या इकडे यांना मी बोललो थोडंसं सांगा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. ॲक्च्युली इथे शूट करायला अलाउड नाही आहे पण मी गपचे शूट केलेलं आहे. तर तेच तुम्हाला त्यासाठी मी खास करून शूट केलं आहे, रिस्क घेतलेला आहे. तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. देवीचा फोटो लावलेला आहे ते महाराजांचे कुलदैवत. आपण मागे बघितली हे माडू आहे. काळविटाच्या चिंगांपासून बनवलेले शस्त्र. सैनिकांनी एका युद्धामध्ये 100 शत्रू मारले तर त्यांना पुरस्कार म्हणून त्यांच्या तलवारीच्या पात्यावर बोला. वरची महाराजांची राजमुद्रा आहे. त्याचा अर्थ प्रतिपद चंद्रलेखेव वर्ध विष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारा विश्वात विश्ववंदनीय असणारा शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोककल्याणासाठी वंदनीय आहे. धन्यवाद. तर मंडळी असं आहे की बाबांचं दर्शन खूप छान झालं पण फक्त एवढंच आहे की मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे. मोबाईल कॅमेरा काहीच अलाउड नाही आहे कोणाला घेऊन जाण्यासाठी. ते सर्व काही ऑनलाईनच दिसतं. ऑनलाईन दर्शन होत असतं लोकांचं. तर सर्व म्हणून मी काय दाखवू शकत नाही. वेगळं काय दाखवणार आहे ते सर्व आधीच लोकांनी बघितलं आहे बाबांची मूर्ती. तर तुम्हाला जर दर्शन करायचं असेल तर तुम्ही इकडे येऊन दर्शन करा. ब्लॉगमध्ये मी पॉसिबलच नाही आहे दाखवण्यासाठी
तर त्यानंतर मग मी जसं जसं बाहेर आलो त्यानंतर मग सगळ्यात मी इथे प्रसादालयाकडे आलेलो आहे. एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. ते तुम्ही बघू शकता किती मोठं हे हॉल आहे आणि या हॉलमध्ये जेवण असतं. खूप सुंदर आणि चविष्ट जेवण आहे. जेवण नाही म्हणू शकत, प्रसाद म्हणू शकतो आपण. खूप छान चविष्ट प्रसाद आहे. तर आता मी बघू पुढे कसं कसं काय होतं. त्यानंतर मग तुम्हाला दाखवतो कसं काय ते. खूप मस्त झालं. त्यानंतर मग शिवसृष्टी आपलं आहे इथे. खूप सुंदर त्यांनी शिवाजी महाराजांचं इथे दाखवलेलं आहे. ॲक्च्युली ते अलाउड नाही आहे, पण तरीसुद्धा मी व्हिडिओ काढण्याचा मी छान प्रयत्न केला. तर तिथे छान महाराजांचे जे शस्त्र आहेत महाराजांच्या काळातले ते तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मस्त दाखवलेलं आहे. चला तर मग आता इथे पुढे शनी शिंगणापूरचा ब्लॉग पण येणार आहे, तोही सुद्धा बघा. धन्यवाद. खाल्लं त्याने, आवडतं त्याला पार्लेजी. मंडळी कसं आहे की तिथे साईबाबाच मंदिरामध्ये आतमध्ये व्हिडिओ शूटिंग जरासुद्धा अलाउड नाही आहे. तिथे म्युझियम वगैरे भरपूर काय बघण्यासारखं आहे. म्हणजे आपले जे महाराज आहे साईनाथ महाराज आहेत, त्यांचं जे वस्त्र आहे, भरपूर अशा गोष्टी आहेत ते तिथे दाखवण्यासारखे आहेत, लोकांना बघण्यासारखे आहेत. पण ते व्हिडिओ काढून ते दाखवायला अलाउड नाही आहे. तर ते वेगळी गोष्ट आहे. त्यांनी रिस्ट्रिक्शन्स लावलेले आहेत त्या गोष्टींवरती. ॲक्च्युली कसं आहे की मग तिकडनं मी प्रसाद वगैरे जसं मी म्हटलं आता आठवड्यापूर्वी की मी प्रसाद खाल्ला. नंतर मग तिकडनं शनी शिंगणापूरला आलो. शनी शिंगणापूरला आलो आहे, पण असं आहे की इथे पाऊस पडतो आहे. पाठीमागे पावसाचा आवाज मला जरा थोडंसं कमी झाला, मग अशी थोडा जास्त होता. पाऊस पडतो आहे म्हणून मी दर्शन घेण्याचं उद्याचं डिसिजन घेतलेलं आहे. कारण आता दर्शन होणार नाही, सकाळी पहाटे दर्शन करू. आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. शनी शिंगणापूरचा ब्लॉग पार्ट 2 मध्ये येणार आहे. तर भेटतो अशाच व्हिडिओमध्ये, म्हणजे शनी शिंगणापूरच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.